नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या सर्वांच्या आवडते पशुपालक माझा मित्र या चॅनलवर। मित्रांनो, दररोजप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला एक जबरदस्त अशी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे। सध्या बऱ्याच पशुपालकांनी कालवड संगोपन चांगल्या पद्धतीने केलेले आहे, त्यामुळे त्यांच्या कालवडी या बऱ्यापैकी 14 ते 16 महिन्यात गाभण जातात। मग या कालवडींना व्हिटॅमिन लिक्विड म्हणजे व्हिटॅमिन एच हे लिक्विड कधी दिले तर फायद्याचे ठरते व किती प्रमाणात द्यावे याची माहिती तुम्हाला देणार आहे। आता व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला व्हिडिओ जो अपलोड केल्यावर लगेच मिळून जाईल। मित्रांनो, आपण आपल्या गाभण कालवडीला व्हिटॅमिन एच हे औषध देण्यापूर्वी त्या कालवडीला संतुलित आहार आपण देणे गरजेचे असते आणि या संतुलित आहाराबरोबर कोणत्याही चांगल्या कंपनीचे मिनरल त्या कालवडीला चालू असणे आवश्यक असते। सध्या मार्केटमध्ये बऱ्याच कंपन्यांचे व्हिटॅमिन एच लिक्विड उपलब्ध आहेत, त्यांचा तुम्ही वापर करू शकता। आता व्हिटॅमिन एच आपल्या गाभण कालवडीला का दिली पाहिजे, किती प्रमाणात द्यावे आणि कधी द्यावे याची संपूर्ण माहिती आपण बघू। मित्रांनो, व्हिटॅमिन एच हे पहिलारो कालवडीच्या कासेच्या वाढीसाठी वापरतात। कालवडीची चांगली ग्रोथ व्हावी यासाठी याचा उपयोग होतो, पण हे वापरण्याची पद्धत जर तुम्हाला माहीत नसेल तर त्याचा काही उपयोग होत नाही। त्यामुळे आपण जर रेग्युलर मिनरल देत असाल, फक्त कालवडीला 9वा महिना लागल्यावरच म्हणजे विण्यापूर्वी फक्त 1 महिना अगोदरच हे व्हिटॅमिन एच हे औषध दररोज 10 मिली आपण त्या कालवडीला द्यायचे। आणि जर तुम्ही तुमची कालवड गाभण गेल्यावर मिनरल देणे बंद केले असेल तर त्या कालवडीला विण्यापूर्वी 2 महिने म्हणजे गाभण काळातील 8वा व 9वा महिन्यात हे व्हिटॅमिन एच औषध दररोज 10 मिली असे पाजले पाहिजे। अशा प्रकारे योग्य प्रकारे आपण नियोजन केले पाहिजे की व्हिटॅमिन एच असे दिले पाहिजे। आता काही पशुपालक काय करतात की व्हिटॅमिन एच हे कालवडीची कास खूप वाढते म्हणून काय करतात की 20-20, 30-30 मिली औषध पाजतात, पण हे जास्त दिले तर याचा लगीवाटे बाहेर फेकले जाते, कारण हे व्हिटॅमिन एच आहे ना हे वॉटर सोल्युबल असते, त्यामुळे जास्त झाले तर ते लगीवाटे बाहेर फेकले जाते, त्यामुळे आपले नुकसान होते। म्हणून निश्चित प्रमाणातच योग्य प्रमाणातच याचा वापर केला तर फायद्याचा ठरतो। त्यामुळे कालवडीच्या गाभण काळात जर आपण मिनरल देत नसाल तर 8व्या व 9व्या महिन्यात हे व्हिटॅमिन एच लिक्विड औषध दररोज 10 मिली द्यावे। आणि जर गाभण काळात कालवडीच्या मिनरल आपण रेग्युलर दिलेले असेल तर फक्त 9व्या महिन्यात 10 मिली हे व्हिटॅमिन एच औषध नक्कीच दिले पाहिजे। याने कालवडीची कासेचं डेव्हलपमेंट चांगली होते, कास एकदम आकर्षक होते, तिची वाढ चांगली होते आणि ती दूधसुद्धा चांगले जाते। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिच्या अंगावर सुद्धा चांगली शायनिंग येते। अशा पद्धतीने या व्हिटॅमिन एचचा वापर तुम्ही करू शकता। मित्रांनो, बऱ्याच जणांना योग्य पद्धतीने व्हिटॅमिन एच कसे वापरावे हे माहीत नसते, त्यामुळे बरेच प्रॉब्लेम येतात। तर आता तुमच्या मनातला प्रश्न जो असेल की हे व्हिटॅमिन एच नेमकं कधी द्यावं, तर पहिला रो कालवडीमध्ये ह्या अशा पद्धतीने जर तुम्ही व्हिटॅमिन एचचा वापर केला तर एकदम तुम्हाला फायद्याचे ठरेल आणि तुमची कालवड एकदम आकर्षक अशी कास करेल। तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करतो आणि व्हिडिओ इथे संपवतो। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।